येसनबा गांव व आसपास के क्षेत्र में एक बार फिर तेंदुए के आतंक से दहशत फैल गई है। गांव से सटे खेत में बने गोठे में बंधी 3 वर्षीय गौरव नस्ल की कारवड़ गाय पर तेंदुए ने हमला कर उसे मार डाला। इस घटना में पशुपालक किसान रामराव काशीराम केचे को करीब 50,000 रुपए का नुकसान हुआ। घटना शनिवार रात की बताई जा रही है। रविवार सुबह गाय मृत मिलने पर ग्रामीणों ने सूचना दी। मौके पर वन विभाग के सहायक क्षेत्र अधिकारी SM वासनिक PRT टीम के साथ पहुंचे। तेंदुए के पंजे के निशान मिले, जिससे शिकार की पुष्टि हुई। मृत गाय का पंचनामा कर पोस्टमार्टम कराया गया। वन विभाग ने तेंदुए की तलाश शुरू कर दी है। लगातार हो रही घटनाओं से किसानों में भय है। ग्रामीणों ने मुआवजा देने और तेंदुए बाघ के बंदोबस्त के ठोस उपाय करने की मांग की है। संवाददाता रॉबिन कुमार की रिपोर्ट। कमी होऊन जाईन मग लोक कमी झालं करू ऑन करू हं. चालू आहे. स्टार्ट आता पुन्हा स्टार्ट करतो पाऊस कर स्टार्ट. माझ्या शेतातली कोट्याहून गाय खाल्ली वाघानं. रामराव किचे येसोंबा. किती नुकसान झालं किती नुकसान झालं तुमच्या 40,000 ते 50,000 रुपये नुकसान झालं. अच्छा. नमस्कार, मी ओमप्रकाश मोहनराव काकडे वाघोली गावातून आलेलो आहे. आम्ही सध्या येसंबा येथे आलेलो आहे. केचेजींच्या शेतातली गाय यांच्या गोठ्यात बांधून गाय होती. ते गाय गोठ्यातली गाय एका वाघाने येऊन आतमध्ये गोठ्याच्या आतमध्ये शिरून खाल्ली आहे. तसेच यांच्या 40,000 ते 50,000चं नुकसान झालं आहे. 40-50,000चं नुकसान मायने नाही ठेवत असते, पण त्या 40-50,000 नेहमी हा तिसऱ्यांदा हमला आहे या येसंबा गावातल्या. याच्या अगोदर 2दा शेळ्या खाल्ल्या आहे, एक गाय खाल्ली आहे. हा तिसऱ्यांदा हमला आहे. अगर जनावराला वाघाला समजा जनावर नाही भेटलं तर एखादा मुलावर हमला करू शकतो, एखाद्या जीवावर हमला करू शकतो. या अगोदरही आम्ही सांगितलं होतं, पण तरीही शासन याच्यावर काहीही प्रतिक्रिया देत नाही आहे. आम्हाला शासनाला आणि फॉरेस्टला विनंती आहे की त्यांनी बस्त लावावा आणि त्या वाघाला शोधून काढावं आणि या गावाला सुरक्षित ठेवावं. या लोकांच्या जीवहानी होण्याच्या अगोदर यांची रक्षा करावी हीच विनंती शासनाला आहे. तसेच आपल्यासोबत भाऊ आहे, शेखर भाऊ. बोला बोल. पाऊस करू दे. जिल्हाध्यक्ष डबल बनवून दुसरा पाऊस कट केला करू का? चालू आहे. नाही कट कर ना. जय महाराष्ट्र. मी पुरुषोत्तम मस्के, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा जिल्हा प्रमुख. मी आज येसंबा ह्या गावात आलेलो आहे. केचे भाऊच्या शेतामध्ये सुमारे रात्री 12च्या दरम्यान एका जंगली प्राण्याने, तो बिबट्या असू शकतो, तो वाघ असू शकतो, सध्या ते क्लिअर झालेले नाही आहे, पण गाईला बघून आम्हाला असा संशय येत आहे की हा बिबट्याच्या मोठ्या वाघाच्या हा एक म्हणजे जंगली प्राण्याचा मोठा हमला हा गाईवर झालेला आहे. हा केचे जे इथले शेतकरी आहे त्यांच्या गाईची किंमत सुमारे 40,000 ते 50,000 आहे आणि हा गावात पहिला नाही, हे तिसरी घटना घडलेली आहे. माझ्या पक्षाकडून व माझ्या सहकारी मित्राकडून शासनाला व फॉरेस्ट डिपार्टमेंटला एक कडकडीची विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर त्या जंगली प्राण्याचा शोध घेऊन त्याला तुम्ही लवकरात लवकर पकडून न्यावे आणि येसंबा ह्या गावातल्या लोकांची जीवहानी नाही झाल्या पाहिजे, त्याकरिता आपण लवकरात लवकर आपली जे पण उपाययोजना आहे ते करावी अशी मी माझ्या पक्षाकडून विनंती करते. जय महाराष्ट्र.